पहा, भारताचे उच्च पदस्थ. आता उच्च पदस्थ म्हणल्याच्या नंतर आपल्याला एक समजलं पाहिजे की नेमकं याच्यावरती प्रश्न कोणते असतात किंवा उच्च पदस्थ कोणाला म्हणावं. पहा, तर उच्च पदस्थ म्हणजे या ठिकाणी जे भारतातली जसं पाहतो आपण की राष्ट्रपती असतील, देशाच्या ठिकाणी संरक्षण पंतप्रधान असतील, जेवढ्या या ठिकाणी उच्च पदावर असणाऱ्या जेवढ्या भारतामधील व्यक्ती असतील, तर यांचे पद, त्यांचे नाव या बाबतीतले प्रश्न असतात. कंपल्सरी या ठिकाणी आपण पाहतो की पोलीस भरती असेल, महाराष्ट्र लेवलची कुठलीही परीक्षा असेल, यावरती नेहमी प्रश्न विचारण्यात आलेले आहे. तर भारताचे सध्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आहेत. तर राष्ट्रपती पासून या ठिकाणी आपण जरी सुरुवात केली तर बरेचसे प्रश्न यावरती असतात. म्हणून आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की देशाच्या राष्ट्रपती दुसऱ्या महिला, पहिल्या या ठिकाणी प्रतिभाताई पाटील ह्या पहिल्या महिला देशाच्या या ठिकाणी राष्ट्रपती पदावरती विराजमान झाल्या होत्या. दुसऱ्या महिला या ठिकाणी द्रौपदी मुर्मू यांना या ठिकाणी हा मान मिळालेला आहे. भारताचे उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन या ठिकाणी आहेत. सी.पी. राधाकृष्णन हे आपल्याला माहित आहे की आपल्या महाराष्ट्र राज्याचे असणारे हे राज्यपाल होते आणि त्यांची उपराष्ट्रपती या ठिकाणी वर्णी लागलेली आहे. म्हणून देशाचे उपराष्ट्रपती कोण आहेत असा प्रश्न जर असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे सी.पी. राधाकृष्णन. माजी मावळते जर विचारले तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे जगदीश धनखड हे असणार या ठिकाणी मावळते राष्ट्रपती आपल्या देशाचे होते. यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, सगळ्यांना या ठिकाणी नाव परिचित आहे. म्हणून या ठिकाणी नरेंद्र मोदी सध्या देशाचे पंतप्रधान आहेत. ते देशाचे तिसऱ्यांदा या ठिकाणी त्यांना पंतप्रधान पदाचा मान मिळालेला आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जे आहे न्यायमूर्ती सूर्यकांत हे सध्या या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत. पहा, आपल्याला न्यायाधीशावरती जर प्रश्न विचारला तर सूर्यकांत हे नाव जर आलं तर आपल्या देशाचे असणारे या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहे.